नमस्कार, मी वैष्णवीच फूडकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बघतोय मटार पुलावची रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकरमध्ये पुलाव बनवत आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता। कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतले, त्यात सोबत टाकूया 1 चमचा बटर। तेल गरम झाले, आता त्यामध्ये टाकूया खडा मसाला। तर इथे मी 2 तमालपत्र घेतले आहेत, 1 चक्रफूल, 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, 1 वेलची, 2 लवंग आणि 3 काळी मिरी घेतली आहे। त्यात सोबत टाकूया 1 चमचा जिरं। मसाला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घेऊया। खडा मसाला तेलामध्ये परतवून घेतला आहे। आता यामध्ये टाकूया उभा चिरलेला कांदा। इथे मी 1 मोठा साईजचा कांदा वापरलाय। आता कांदा 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊया। 3 ते 4 मिनिटे झालेत, कांदा नीट भाजला गेलाय। आता यामध्ये टाकूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया। आता हे सगळं पुन्हा 2 मिनिटांसाठी परतून घेऊया। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो। इथे मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो वापरला आहे। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान व्यवस्थित शिजला गेलाय। आता यामध्ये टाकूया 1 चमचा दही। इथे मी फ्रेश दही वापरले, जास्त आंबट दही वापरायचं नाहीये। सगळं नीट एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकूया 1 वाटी मटार। इथे मी फ्रेश मटार वापरले आहेत। ही मटार पुलावची रेसिपी अगदी साधी आहे, कमी साहित्यामध्ये बनते आणि झटपट देखील बनते। तुम्ही यामध्ये गाजर देखील वापरू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। त्यात सोबत टाकत आहे 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकत आहे। आता हे सगळं एकजीव करून घेऊया। 1-2 मिनिटांसाठी मसाला परतून घ्यायचा। तर आता पुलावसाठी मी इथे बासमती तांदळाचा वापर केलाय। तर हा जुना बासमती तांदूळ आहे। तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला होता आणि साधारणतः 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। असं केल्यामुळे पुलाव छान असा मोकळा बनतो, भात अजिबात चिकटत नाही। आता हे सगळं एकजीव करून झालंय। आता यामध्ये टाकूया 1.5 ग्लास पाणी। तर इथे मी 1 वाटी तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी वापरत आहे। आता मीडियम हीट वरती 10 मिनिटांसाठी भात शिजवून घ्यायचा आहे। 2 शिट्ट्यांमध्ये भात चांगला शिजून येतो। इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि इथे बघू शकता भात छान असा शिजला आहे, अजिबात चिकटलेला नाहीये। तर तयार आहे अगदी कमी साहित्यात बनणारा आणि कमी वेळात बनणारा असा मटार पुलाव। ही मटार पुलावची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।